गाडी घेतली आपण कधी सर्व्हिसिंग करतो 1021 हार्दिक स्वागत। अरे BMW आहे क्या? विविध प्रकारचे आरोग्य शिबिराचं आयोजन पश्चिम महाराष्ट्रात काय सांगण्याचं? सर्वप्रथम मी गौतम बुद्धाच्या नमन करतो आणि आज देशाचे लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शपथ घेणार आहे पुन्हा तिसऱ्या वेळा। त्याबद्दल मी सगळ्या देशाच्या लोकांना अभिनंदन करतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या निमित्ताने आज गडकरी साहेब सुद्धा मला वाटतं केंद्रीय मंत्री त्यांना एक मंत्रिपद मिळणार आहे। ही एक बातमी असल्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। त्या आनंदाच्या निमित्ताने आम्ही आज इथे लाडू वाटप केलेला आहे आणि वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान सतत 15 वर्षापासून एक सामाजिक कामं करत असतात। त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आमचे लाडके केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 27 मेला वाढदिवस झाला। त्यानिमित्तापासून तर 22 जुलैला आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे। त्याचं जन्मदिवसाचं औचित्य साधून आम्ही एक सेवा पर्व नावाचं एक अभियान चालू केलं आहे। त्या अभियानाअंतर्गत आता 34 झोपडपट्टीमध्ये भव्य निःशुल्क आरोग्य निदान शिबिर आम्ही राबवत आहे आणि त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्या सत्कार असो। आता 7 जुलैपासून आम्ही झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा हा सुद्धा आम्ही कार्यक्रम घेत आहे। अशा प्रकारचं निरनिराळे समाजाचे जे घटक आहेत जे काम आहेत ते आम्ही करत असतो। आज हिंगाबाई टाकळी येथे बौद्ध विहारामध्ये आम्ही एक भव्य रोगनिदान शिबिर ठेवलेलं आहे। आतापर्यंत कमीत कमी 150 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। इथे या शिबिरामध्ये स्त्री रोग असो, ऑर्थोपेडिक्स असो, नंतर मेडिसिन असो, चष्मे नेत्र चिकित्सा असो, असे सगळ्या प्रकारची रोग निदानाचे डॉक्टर लोक इथे करत आहेत आणि आम्ही ज्या लाभार्थ्यांना मोतीबिंदूचा प्रॉब्लेम आहे त्या लाभार्थ्यांना निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही आमची वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे, राहण्याची सोय करणे, त्यांची जेवणाची सोय करणे आणि शस्त्रक्रिया करून त्यांच्या घरी पोहोचवणे अशा प्रकारचे आमचे आतापर्यंत 375 लोकांच्या शस्त्रक्रिया वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहे आणि पुन्हा आमचं हे 7वं शिबिर असे 32 शिबिर आम्ही पूर्ण पश्चिम नागपुरात करणार आहे। तरी सगळ्या लोकांना आव्हान आहे की त्यांनी या भव्य आरोग्य निदान शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून आपलं आरोग्य या कडकडीच्या तडतडीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं सोयीस्कर होईल। धन्यवाद।